Hello, welcome to all of you. I'm Vishal sir. Today I'm starting a new point, that is MCQ preparation with physics, with 12th physics. Okay. If you are new, then please subscribe, please like, please share. ओके. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बोर्डच्या दृष्टीने महत्वाचे जे एमसीक्यू आहेत, प्रत्येक टॉपिकचे जे एमसीक्यू आहेत, त्या एमसीक्यूचं प्रिपरेशन मी घेणार आहे. आणि आज हा पहिला व्हिडिओ आहे एमसीक्यूचा. 12वी फिजिक्ससाठी आहे. प्रॉपर आपल्याला एमसीक्यूचं प्रिपरेशन करायचं आहे. पीवायक्यू घेणार आहे मी. आणि हे सगळे पीवायक्यू जे आपण सॉल्व्ह करू, तुम्ही पण सॉल्व्ह करणार घरी, तर याच्या मार्फत तुम्ही फिजिक्स या अवघड विषयामध्ये खूप चांगल्या प्रकारे स्कोर प्राप्त करू शकता. आणि ज्या सोप्या पद्धतीचा आपण वापर करतो त्या पद्धतीमुळे तुम्ही हा स्कोर जो आहे तो जास्तीत जास्त प्राप्त करू शकता. तर आज मी 15वा टॉपिक फिजिक्स या विषयाचा चालू करतोय. त्याचे एमसीक्यू घेणार आहे. त्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय. ओके. स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय या टॉपिकचे जे पॉइंट आहेत ते केमिस्ट्रीच्या रिलेटेड आहेत आणि फिजिक्स मध्ये पण आहेत. आपण बघूया. तर चला आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र बोर्ड प्रिपरेशन जे आहे, फिजिक्स विषयाचं जे प्रिपरेशन आहे त्याचे एमसीक्यू, पीवायक्यू एमसीक्यू, पूर्वी पडलेले एमसीक्यू ज्याच्या आधारे नवीन एमसीक्यू सेट केले जाऊ शकतात, नवीन एमसीक्यू पडू शकतात, या टाईपचे प्रश्न स्टार्ट करूया. चला एमसीक्यू मध्ये. The nuclei having same number of proton. The nuclei having same number of proton but different number of neutron. But different number of neutron. First option isobar. Second option isotope. Third option alpha particle. Fourth option beta particle. Out of this, second option is correct, that is isotope. ओके. बघा, न्यूक्लियमध्ये जर प्रोटॉनची संख्या समान आहे, न्यूक्लियमध्ये प्रोटॉनची संख्या समान आहे आणि डिफरंट न्यूट्रॉनचे नंबर्स आहेत, तर अशी जी काय स्पेसिस आहे ते स्पेसिस आहे आयसोटोप असते. लक्षात ठेवा, आयसोटोप म्हणतो आपण. तर हा एमसीक्यू आहे या स्वरूपात. पीवायक्यू मध्ये पडलेले एमसीक्यू आहे. करेक्ट ऑप्शन लक्षात ठेवा. सेकंड ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज आयसोटोप. आयसोटोप मध्ये प्रोटॉनची संख्या समान असते पण न्यूट्रॉनची संख्या ही डिफरंट असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज Balmer series is obtained. Balmer series is obtained when all transition electrons terminate on. Balmer series is obtained when all transition electrons terminate on. First option third orbit, second option second orbit, third option first orbit, fourth option fourth orbit. Out of this, second option is correct, that is second orbit. Okay. Next MCQ from topic number 15, that is the energy of an electron. The energy of an electron in nth Bohr's orbit is proportional to. Nth Bohr's orbit is proportional to. First option n square, second option n, third option 1 upon n, fourth option 1 upon n square. Correct option, that is fourth. The energy of an electron in nth Bohr's orbit is proportional to 1 upon n square. या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे चौथा ऑप्शन आहे, हा करेक्ट आहे. इथे n म्हणजे काय,
एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एन मीन्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर. बघा एन त्या बोर्स ऑर्बिट मध्ये जी काय एनर्जी असणार आहे ही एनर्जी प्रपोर्शनल आहे. एनर्जी ही प्रपोर्शनल आहे. कोणाशी प्रपोर्शनल आहे तर 1/n². एन म्हणजे काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके. नेक्स्ट MCQ from Maharashtra board, that is PY2 March 2015. हा MCQ आपण बघूया. Linear momentum of an electron in Bohr's orbit. Linear momentum of an electron in Bohr's orbit of hydrogen atom in bracket principal quantum number is proportional to first option 1/n², second option 1/n, third option n, fourth option n². बघा लिनियर मोमेंटम कोणाची बघायची आपल्याला इलेक्ट्रॉनची बघायची आहे. ठीक आहे. लिनियर मोमेंटम आपल्याला बघायची आहे इलेक्ट्रॉनची. ठीक आहे. बर हा कोणत्या ऑर्बिट मधला आहे तर बोर्स ऑर्बिट मधला जो हायड्रोजनचा ॲटम आहे त्याचा हा इलेक्ट्रॉन असणार आहे. त्या इलेक्ट्रॉनसाठी आपल्याला लिनियर मोमेंटम आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये जे काय रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला इथे बघायचं आहे आणि ते फाइंड आउट करायचं. ओके. तर बघूया आपण आता इथे हे 4 ऑप्शन दिलेत. आपल्याला करेक्ट ऑप्शन ओळखायचं आहे. सॉल्विंग खूप महत्वाचं आहे. प्रश्न कसा सॉल्व करतोय ते ऑब्झर्व करा. बघूया फर्स्ट फॉर्म्युला. बघा P is equal to m into v. P means linear momentum, m means mass, v means velocity. Okay. Next, v proportional to 1/n. n means principal quantum number. n means principal quantum number. This is first equation. This is second equation. Second equation is kept in first equation. Then we get correct option. Okay. P proportional to 1/n. This is third equation. This is third equation. हे जे इक्वेशन आहे इक्वेशन थर्ड इक्वेशन आहे. तर बघा या इक्वेशन नुसार करेक्ट ऑप्शन कोणता येणार आहे. हे 4 ऑप्शन आहे तुमच्याकडे. करेक्ट ऑप्शन हा आहे 1/n. म्हणजे बोर्स ऑर्बिट साठी जे लिनियर मोमेंटमची जी इलेक्ट्रॉनची किंमत आहे आणि त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आहे त्याचं जे करेक्ट रिलेशन आहे P proportional to 1/n. Okay. Next MCQ, that is PYQ from Maharashtra board 2023. हा MCQ 2023 महाराष्ट्र बोर्ड फिजिक्स मध्ये विचारला गेलेला आहे. या टॉपिक मधून radius of eighth orbit of electron in hydrogen atom will be more than that of fourth orbit by a factor. Fourth orbit by a factor. First option 2, second option 4, third option 8, fourth option 16. आपल्याला आता हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. हा महाराष्ट्र बोर्ड 2023 मध्ये हा MCQ विचारला गेलेला आहे. खूप महत्वाचे MCQ आहेत. हे PYQ MCQ आहेत ज्याच्या आधारे तुम्ही फिजिक्स सारखा अवघड विषय पण सोपा करू शकता आणि जास्त स्कोअर घेऊ शकता. ओके. तर आपण बघूया इथे हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. बघूया. रेडियस ऑफ 8th ऑर्बिट अपॉन रेडियस ऑफ 4th ऑर्बिट इज इक्वल टू 8/4. आपल्याला काय करायचं आहे तर याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. हे 8वी रेडियस आहे. 8व्या ऑर्बिट साठी रेडियसची किंमत ही असणार आहे
चौथ्या ऑर्बिटसाठी रेडियसची किंमत याचा वर्ग घेऊया. पुढे आता बघा 8/4 डिवायडिंग केलं, यांचं डिवायडिंग 2 is equal to 4. That is therefore we can write R8 is equal to 4R4. Therefore second option is correct, that is 4. या प्रश्नामध्ये बघा आता आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे. The radius of 8th orbit of electron in hydrogen atom will be more than that of 4th orbit. असं कन्सिडर करा, हायड्रोजन ॲटमची जी रॅडियस आहे 8व्या ऑर्बिट मध्ये जी रॅडियस आहे ती किती पटीने जास्त असणार आहे, पण पट कोणाच्या रिलेटेड आहे, 4थ्या ऑर्बिट मध्ये जी काय रॅडियसची किंमत आहे त्या किमतीपेक्षा 8व्या ऑर्बिट मध्ये रॅडियस किती पटीने जास्त आहे, किती पटीने जास्त आहे. त्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. R8/R4 दोन्ही रॅडियसची तुलना केली, 8/4 स्क्वेअर केला, डिवायडिंग केलं 2 किती आलं 4. R8 is equal to 4R4. Therefore second option is correct. Okay, thank you. Please subscribe, please like. या टाईपचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा पहिला व्हिडिओ आहे MCQ साठी. आता मी प्रत्येक टॉपिकनुसार बोर्डचे PYQ असू द्या, MCQ असू द्या, बाकीचे जे टाईपचे जे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहे आणि ते तुम्ही एका ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन एका प्लॅटफॉर्मवरती हे पाहू शकता आणि चांगला स्कोर घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.